बघू शकता हे सगळे असे खाली कावळे आहेत असे आणि हा असा आहे घोडा पूर्ण। हा बघा कसा आहे, मला वाटतं ह्या अँगलनी बघा कळेल आपल्याला थोडंफार काहीतरी। बघा ह्या साईडनी काहीतरी कळतं का, हा बघा असा घोडा बनतो। हा इंडस्ट्रियल वेस्ट असं ना त्याच्यापासून बनवला आहे हा घोडा आहे। तुम्हाला दाखवतो कसा बनतो बघा। ह्या साईडने मला कळणार नाही, असंच त्याने लावलं रॅन्डमली अशी वरती धाग्यान, पण जसं आपण टर्न करू ना हळूहळू तुम्हाला थोडं थोडं दिसेल। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण असा घोडा बनला आहे। ह्या दोघांना मध्ये केलं मी। आता ॲक्च्युली कशी प्रतिकृती बनते काय माहिती आहे, पण मस्त वाटतं, इंटरेस्टिंग आहे। आणि जे बनवलं आहे ना हे बिस्लरीची मोठी बॉटल असते ना त्याची झाकण आहेत आणि इकडे छोटी झाकण आहेत त्याच्यापासून बनवलं त्यांनी। बघा ॲक्च्युली ओरिजिनल असे वरती केस वगैरे लावले तिथे बघू शकता आणि ते असं कागदापासून बनवलं आहे। आणि हा बघा कसं बनवला बघा, किती मस्त मस्त बनवलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। दिलीप मिरगल आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो मी आता आहे काळा घोडा फेस्टिवलमध्ये, जे मुंबईमध्ये सगळ्यात बिगेस्ट फेस्टिवल, वन ऑफ द बिगेस्ट फेस्टिवल म्हणून ओळखला जाणारा काळा घोडा फेस्टिवल वगैरे। जर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे चर्चगेट, किंवा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पण येऊ शकता। तिथून 20-20 रुपयामध्ये तुम्हाला टॅक्सी, शेअरिंग टॅक्सी पण मिळते आणि बसेस पण आहे तिथे। इकडे ह्याचा टायमिंग आहे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा टायमिंग आहे। आणि हे 2 फेब्रुवारीपर्यंत असणार, म्हणजे 25 डिसेंबरपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत हे असणार आहे। ते आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण सर्व गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमधून। हा असं इथे गेट असतो, पहिल्यांदा आपल्याला तिथे स्कॅनर असतं, तिथून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। ह्या साईडला जसं मला मगाशी बोललो तसे सगळे स्टॉल्स वगैरे असतात। तर मित्रांनो बघू शकता हा काळा घोड्याचा पूर्ण स्टॅच्यू आहे असा मोठा, आणि ह्याच्यामुळेच कदाचित ह्या फेस्टिवलचं नाव काळा घोडा फेस्टिवल म्हणून आहे। मस्त आहे। आणि हे ते बघू शकता बाहेर अशा पद्धतीने समथिंग काहीतरी केलेलं आहे, बघू शकता किती मस्त आहे। लेडीज आहे, वाव। इथे बाहेर आहे ना गेटच्या बाहेर बघा अशा पद्धतीने अशी कार आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून असं हे लिहिलं आहे बघा, अशा पद्धतीने मस्त बनवले आहे। ॲम्बॅसिडर कार आहे बघू शकता। आणि असे सगळे साईडला असे केक्स ठेवलेत वगैरे, केक्स आहेत बघा इकडे पण बघू शकता, असे सगळे केक्स आहेत। सेल्फी पॉईंट वगैरे आहे, बघू शकता किती मस्त आहे। इथे मित्रांनो असा एक ना घोडा बनवला आहे, आणि हा कशापासून मला माहिती आहे की आपली रस्सी असते ना, रस्सी, सुंबाची रस्सी, त्याच्यापासून बनवलं आहे बघा। सुंब असतं ना, सुंब, त्याच्यापासून बनवलं आहे। आणि खाली त्यांनी असे काहीतरी असे बटन्स असतात ना, कीबोर्डचे बटन्स ते लावलेत आणि अशा पद्धतीने बनवले बघू शकता। कीबोर्ड्सचे बटन्स आणि सुंब रशीपासून बनवलेला घोडा आहे। मला पूर्ण दाखवतो मग तुम्हाला आयडिया येईल, बघू शकता किती मस्त बनवलं आहे। तर इथे मित्रांनो बघू शकता हे आपले वॉटर बॉटल असतं ना त्याच्यापासून पूर्ण गेट बनवला। हा घोड्याचा शेप आहे बघा, हा बघशील ना आपल्याला, हा बघा हा पूर्ण घोड्याचा शेप आहे। आणि हा मेन गेट आहे तिथे सगळ्या। ॲक्च्युली हा कंपनीचं हे लोक प्रमोट पण करतात असं बघू शकता। आणि या साईडला बघा अशा पद्धतीने हा पूर्ण असं गेट आहे। गेटमध्ये आतमध्ये गेल्यावरती ना हे बघा हे वेगळे, तुम्हाला जसं बोललं ना सगळे वेगळ्या इकडचे सगळे आर्ट्स आहेत बघा। हे तामिळनाडूमधून आहे, ते महाराष्ट्रामधलं आहे, तामिळनाडूमध्ये आर्ट्स आहे। त्यानंतर हे बघा हे जुनं ब्लू महाराष्ट्रातलं आर्ट्स आहे, हे मर्मचंदरी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। भरपूर अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत इथे। इकडे पण बघू शकता, इकडे तुम्ही द बेंबू दिल्लीमधून काहीतरी आले आहे, ह्यांचं प्रोडक्ट बघू शकता अशा पद्धतीने आहे। बरेच लोक इथे शॉपिंग करायला पण येतात। आणि हा पूर्ण तुम्हाला मॅप आहे, म्हणजे सगळे कुठे कुठे आहेत। आणि इकडे ना कंटिन्यू इव्हेंट असतात दर दिवशी मित्रांनो, हे सगळं त्याचं हे आहे, पूर्ण मॅप आहे इथे। इथे जर मित्रांनो जर तुम्हाला बघा खाण्यापिण्याची सोय वगैरे पण केलेली आहे इथे, म्हणजे पण तुम्हाला सुद्धा पे करून खावं लागेल इथे, पाणीपुरी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत। तर मित्रांनो हे ते एक अशी प्रतिकृती बनवली आहे, बघू शकता तुम्ही असा हात आहे आणि घोडा, आणि सगळ्या पुठ्ठ्यापासून बनवलं आहे हे बघा। आणि याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, तुम्ही वाचू पण शकता, व्यवस्थित तुम्हाला दाखवतो। आणि भरपूर लोक फोटो सेशन वगैरे करतात तिथे, हे बघा अशा पद्धतीने। तर मित्रांनो बघा हा इथून दक्ष बोलतो ना तिकडे ते बघा पल्लवीला ऐकायला येतं आहे, हे बघा अशा पद्धतीने। बघा इथून दक्ष बोलतोय, तिकडे येतो ऐकायला।
इथे मित्रांनो आणखी एक प्रतिकृती बनवली आहे बघा. अशा पद्धतीने घोडा आहे, हे बघू शकता. आणि तिकडे त्याचे पाय आहेत. आता इथे स्पंदनमध्ये गेला आहे. हा बघा, हा घोडा बनला आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण असा घोडा बनला आहे. ह्या दोघांना मध्ये केलं मी. आता ॲक्च्युली कशी प्रतिकृती बनते काय माहिती आहे, पण मस्त वाटतं, इंटरेस्टिंग आहे. हे बघा, इथे अशा पद्धतीने एक अशी कैची आहे, सिझर आहे, बघू शकता. आणि इथे घोडा आहे, पण ना तिला जो फेस आहे तो एका स्त्रीचा आहे, मुलीचा फेस दिला आहे, बघू शकता. तर मित्रांनो ॲक्च्युली ही याची आपण कन्सेप्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ॲक्च्युली काय बघितलं ना, इथे चेन्स वगैरे आणि कपड्यापासून काहीतरी बनवलं आहे. पण हे लोक डिझायनर लोक आहेत. आपला ताई नाव काय तुझं? हाय, हेलो एवरीवन, माय नेम इज दीपाली. दीपाली, वी आर फ्रॉम सस्मीरा इंस्टीट्यूट ऑफ डिजाइन एंड टेक्सटाइल. ओके, फैशन स्टूडेंट. ओके. सो व्हाट वी डिड इज कि हम लोग फैशन से हैं, वी वांटेड टू कनेक्ट इट लिटिल टू व्हाट फैशन. करेक्ट. जिपर है, मेजरिंग टेप है, क्लॉथ्स है. बेसिकली जो सीजर है वो सिग्निफाई करता है कि इफ यू कट समथिंग, मेक समथिंग, इट विल ट्रांसफॉर्म इनटू समथिंग. तो ट्रांसफॉर्मेशन के लिए. ओके. मेजरिंग टेप टू मेजर योर सक्सेस, योर ग्रोथ इन लाइफ. For scrap cloth, because what we are thinking, if it is small swatch of fabric, we usually throw actually. Correct. But we wanted to stitch together and make a new garment, zip to connect each other. That's why. So basically, it's a horsepower and a human brain. We created this installation. Wow. This is our theme actually. This is our thing. How much time you spend for this? It takes a lot of time. Sir. It will take 4 to 5 months from designing to the actual installation. Actual, And the whole college is actually involved in it. Wow, wow. So how many people are participate for this particular activity? Everyone did help actually how they're possible. They did everything. If someone did sourcing, someone did coloring, stitching, everything. So everyone helped. Nice. Thank you so much. Thank you so much. तर मित्र इथे बघू शकतो ही प्रतिकृती बनवली ना, ही दिसायला तुम्हाला एकदम सिंपल असेल, पण त्याच्या मागचं तुम्हाला लॉजिक सांगतो काय काय बनवलं बघा. इथे ना हे बघा, इथे बघू शकता आपले ते थम्सअप वगैरे असतं ना, त्याचे बॉटल्स आहेत, इथे काचेचे तुकडे आहेत. इकडे ना हे पानं लावले आहेत, धाग्यापासून बनवलं आहे. हां, हे बॉटलचे तुकडे आहेत, त्याच्यापासून बनवलं आहे. इथे वरती धागा यूज केला आहे. इथे हे टिश्यू पेपर असतात ना, त्याच्यापासून हँड बनवले आहेत. वरती बघू शकता इथे हँड बनवले आहेत. हे कॅरी बॅग्स इकडे, इथे मग हे प्लॅस्टिकपासून बनवलं आहे. आणि आतमध्ये असं लोखंडचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. इकडे हे बघू शकता धागे, लोकर बिकर यूज केलेले आहे ना, हे बघा. हे काहीतरी संदेश काहीतरी देणार आहे, मला तर कळलं नाही, पण तुम्हाला तर कळलं असेल तर सांगा कमेंटमध्ये. तर पल्लवी, याची ॲक्च्युली मला हे एवढी कळलं नाही, तुला कळलं का ह्याच्याबद्दल? आय थिंक हे ह्याच्या वेस्ट मटेरियलपासून आपण युजफुल गोष्टी कशा बनवू शकतो, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ. अच्छा. वा, फार छान. इथे बघू शकता मित्रांनो, टॉईज बीजपासून तुटलेल्या पूर्ण कचऱ्यामध्ये जे असं टाकतो ना, त्याच्यापासून बनवलेलं आहे. आणि हा सगळं प्लॅस्टिक आहे, हे बघा, हे सगळं प्लॅस्टिक आहे. आणि असा मोठा हा सी हॉर्स बनवला आहे आणि प्लॅस्टिकपासून बनवला आहे. लांबून आपल्याला असं वाटतं, पण तुम्हाला जवळून दाखवतो मग तुम्हाला कळेल आयडिया. बघा, हा गाडी, सीडी कवर आहे, खेळणी आहेत सगळ्या, हे बघा सगळे म्हणजे समुद्रामध्ये जे टाकतो ना आपण सगळं, हा बघा प्लॅस्टिक बॉटल बिटल्सपासून बनवलं आहे, बघू शकता. आणि अशा पद्धतीने बनवलं आहे, खूप मोठा बनवला आहे. हे बघा, खूप सॉलिड आहे, एक नंबर आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता मस्तपैकी त्या लोकांनी प्रेझेंटेशन केलं आहे. भरपूर लोक फोटो सेशन चालू आहेत. आणि या साईडला वेगळे स्टॉल्स पण आहेत. जेवढ्या गोष्टी कवर होतील तेवढा कवर करण्याचा प्रयत्न करतो. चला पुढे बघूया आपण. तर मित्रांनो, इथे आणखीन एक बघा अशी प्रतिकृती बनवली आहे. आता हे इथे बघू शकता, पुढे ना वरती असं घोडा बनवला आहे पूर्ण, आणि पूर्ण ग्लास वाटतो, म्हणजे आरशासारखं वाटतं. पुढे ना हे आहेत, टिफिन आहेत. आणि वरती ना पेटी वगैरे ठेवलेत वगैरे वरती. त्यामध्ये मागे वजन घेऊन जाणारा घोडा दाखवला आहे, असं दाखवलं आहे बघा. आणि हे दोन आपले डॉगी झोपलेत तिथे. इथे हे ऑलरेडी आता पेंटिंग चालू आहे, इथे पेंट करतात. आणि मला त्या साईडला दाखवतो. वा, दक्ष इकडे बघ, इकडे बघ. हां, पहिले तू जा, तू बरोबर. हां, ये बाहेर आहे. हां, चल. हां, इकडे दक्ष ये. हां, वाव, एक नंबर. हे बघा, इथे अशा पद्धतीने घोडा बनवला आहे. आणि कसा बनवला आहे बघा, पूर्ण सगळे वेगवेगळे कपड्याचे प्रकार आहेत इथे, बघू शकता. हे बघा खाली बघा कसा बनला, इथून असं तुम्हाला दाखवतो. पूर्ण अशा पद्धतीने आहे. त्या साईडला घोडा आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला पूर्ण असे धागे बघा, चिंध्या आहेत सगळ्या, असं आहे. ते प्रत्येक गोष्ट ना एक मिनिंगफुल असते. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मिनिंग असतं, ते शोधायचं असतं. हे बघा कसं बनवलं आहे, तुम्हाला पूर्ण दाखवतो.
बघा हे पूर्ण असं बनवलं आहे. हे बघा मिरर ऑफ चेंज अशी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे बघू शकता. आणि हा पूर्ण प्लॅस्टिक वेस्टपासून बनवलेला घोडा आहे. कसा बनवला आहे बघा किती मस्त. तुम्ही सर्व बाजून दाखवतो मग तुम्हाला आयडिया येईल. आणि तिथे मिरर रिफ्लेक्ट असं बघा ते बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने बनवलं आहे. इथे बघा इथे बघू शकता आणखीन असा घोडा बनवला आहे. इथे बघू शकता त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. हे बघा पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. आणि अशा पद्धतीने हा घोडा आहे. तुम्हाला पूर्ण दाखवतो मग थोडंफार तुम्हाला आयडिया येईल. आणि त्याला पंखे आहेत काय बोलतात पंख आहेत. उडतोय असं दाखवतं हे बघा अशा पद्धतीने आहे. हा बघा असा पूर्ण दिसतोय. इथे आणखी एक प्रतिकृती बनवली मित्रांनो बघू शकता. हे सगळे असे खाली कावळे आहेत असे. आणि हा असा आहे घोडा पूर्ण. हा बघा कसा आहे. आणि त्याला पंख आहेत घोड्याला. पूर्ण दाखवतो तुम्हाला सर्व बाजून मग तुम्हाला थोडी आयडिया येईल. जे लोक घरातून किंवा कोणाला पॉसिबल नसेल इकडे येऊन पाहायचं ते पण पाहू शकतात. असं बघा किती मस्त आहे. भारी असं आर्ट. ह्या चटणी पण तुम्हाला दाखवतो. इकडे मागे त्याच्या शेपटीवरती कावळा बसला आहे. काळा घोडा काळा माणसाला जगण्यासाठी स्वतंत्र देत आहे बघा. सगळं ते माहिती दिली त्याच्याबद्दल. वाव. तर मित्रांनो इथे आणखीन एक असा घोडा बनवला आहे बघा सगळं. आणि त्याच्या ना पाठीवरून अशा सगळ्या रश्श्या वगैरे आलेत आणि इकडे असं बांधलेलं आहे. म्हणजे काहीतरी असं रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे. आणि पुढे समोर बघू शकता तोंडावरती ना त्याच्या काय केलं माहिती आहे मला दाखव. हे बघा इथे ना पूर्ण आपले हे पार्ट्स आहेत ना गं आपले. हां हे लॅपटॉप किंवा आपले टी व्हीच्या आतमध्ये जे असतात ना पार्ट्स सगळे चिप्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बनवलं आहे बघा तिथे. हे बघा कसा बनवला आहे बघा. आणि मागे त्याची जी शेपूट आहे ना ती याच्यापासून बनवले. आपले कापड आहे वरती लोकर टाकलं त्याच्यावरती. इकडे ह्या साईडला लोकर बनवण्याचा हे बनवला आहे ऑक्टोबससारखा बनवला आहे की त्याच्याबद्दलची माहिती आहे. हे जी प्रतिकृती काय सांगून दाखवते माहिती आहे काय. दिवसभराचे जे आपल्या आयुष्यामध्ये असणारे म्हणजे ज्या दोरे आहेत ना त्यामध्ये आपले जे ओझं होतो ना आपण दिवसभराचं त्याच्या संदर्भात काहीतरी आहे मेन्शन केलेलं आहे. ते मित्रांनो जो घोडा बनवला आहे बघा हा पूर्ण व्हाईट कलरचा घोडा आहे. आणि त्याला बनवण्यावरती ना वरती तुम्ही बघू शकता पूर्ण काचेचे ना तुकडे लावून असे बनवले आहेत त्याला. हे बघा अशा हा बघा असा आहे बघू शकता किती मस्त आहे. आणि प्रत्येक प्रतिकृती आहे ना इथे त्याची अशी माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. तुम्हाला मी ते पण दाखवतो मग तुम्ही स्वतः वाचू पण शकता. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे स्कॅनर पण आहे त्यांचा. अशा पद्धतीने आहे. बरेच लोक जास्त फोटो सेशन करायला येतात इकडे. पण खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक गोष्ट आहे ना ही कन्सेप्ट आहे ना ही बनवतात ती प्रत्येक मिनिंगफुल आहे. ह्याच्यामध्ये काही नाही काही मिनिंग म्हणजे त्याच्यामध्ये आहे लपलेलं आहे मिनिंग. फक्त व्यवस्थित पाहिलं पाहिजे त्या गोष्टी. खूप मस्त आहे आर्ट आहे. तर मित्रांनो इथे ना 3 अशी घोड्याची अशी हे आहेत फेस आहेत तोंड आहेत बघू शकता. आणि जे बनवलं आहे ना हे बिस्लरीची मोठी बॉटल असते ना त्याची झाकण आहेत. आणि इकडे छोटी झाकणच आहेत त्याच्यापासून बनवलं आहे त्यांनी. बघा किती मस्त स्ट्रक्चर केलं आहे. अशा त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. तुम्ही वाचू पण शकता. हे बघा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. दुसरा जो पार्ट बनवला आहे हा समथिंग लाकूड आणि ह्याच्यापासून बनवला आहे. हा बघा असा फेस आहे घोड्याचा. आणि तिसरा जो बनवला आहे ते ॲक्च्युली ओरिजिनलचे वरती केस वगैरे लावले तिथे बघू शकता. आणि ते असं कागदापासून बनवलं आहे. आणि हा बघा कसं बनवला बघा किती मस्त बनवलं आहे. हे बघा पूर्ण तुम्हाला दाखवतो. हे बघा आणि इकडे खाली बघा मुलं फिरवतात ते लोक. हे बघा हे पूर्ण ना अशी पूर्ण माहिती आहे. फिरव कसं फिरतं बघ दाखव. हे बघा असे पूर्ण फिरवू शकतात. हे वेगवेगळे घोडे दाखवलेत. हे बघा बघू शकता अशामध्ये. इकडे पण हे लहान मुलं फिरवतात. अशा पद्धतीनं आहे. तर मित्रांनो इथे ना अशी एक प्रतिकृती आहे बनवली आहे. त्याचं नाव आहे सिल्वर रिफ्लेक्शन आहे. ॲक्च्युली मला पण कळलं नाही काय आहे ते पण बघूया. मला वाटतं ह्या अँगलनी बघा कळेल आपल्याला थोडंफार काहीतरी. बघा ह्या साईडनी काहीतरी कळतं का. हा बघा असा घोडा बनतं. हा मित्रांनो आत्ता बघू शकता त्या साईडनी कळत होतं. इथून घोडा बनतोय पूर्ण प्रॉपर. वाव
तरी ते बघू शकता मित्रांनो, असा एक असं स्ट्रक्चर बनवलं आहे, पण हा असं घोड्यासारखा सेप वाटतो. आणि जे बनवलं आहे हे पुठ्ठ्यापासून बनवलं आहे. पण तुम्ही इथे बघू शकाल ना, जे पार्ट जे जॉईन केलेत ते बघा स्क्वेअर, म्हणजे आपल्या इथे त्रिकोण, चौकोन, चौरस वगैरे ना, त्याचे पार्ट बनवून ते केले. तेव्हा तिथे तो मुलगा पण तसंच करतोय. असे पार्ट्समध्ये हे करतात. आणि कदाचित हे काहीतरी चांगला एक मेसेज देणारा आहे. तुम्ही इथे येऊन बघू शकता, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, हे पण वाचू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे आणखीन एक अशी प्रतिकृती बनवली आहे बघा. इथे असा हात दाखवला आहे आणि असा ना असा घोडा बनवला आहे लोकांनी. काय कन्सेप्ट काय कळली नाही, पण भारी आहे काहीतरी. आणि खाली असं हे टाकलं आहे असं सर्कलमध्ये, आणि इकडे ना असं कागदाचे तसे तुकडे टाकलेत खाली डोळ्याच्या शेपमध्ये. ही थोडीफार त्याची इन्फॉर्मेशन इथं आहे, वाचू पण शकता तुम्ही. आणि बघा अशा पद्धतीने आहे. हां बघा कसा बनवला आहे बघा, पूर्ण असं आहे. तर मित्रांनो, इथे आणखीन एक अशी प्रतिकृती बनवली बघू शकता. हे मुंबईचे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत ना, त्याच्याबद्दल रिलेटेड आहे. हे पूर्ण मुंबई दाखवले, ही ट्रेन दाखवली इथे बघू शकता. ह्या साईडला इकडे बसेस वगैरे आहेत, हे बघा ह्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत, तिथे बसेस वगैरे आहेत. त्यानंतर ह्या साईडला पण बघा तुम्हाला असं ना, हे बघा असं पूर्ण मुंबई दाखवली. आणि इथे ना हे बघा, हे BST आपली BSTचं एक सिम्बॉल आहे इकडे. त्या साईडला आपले टॅक्सी दाखवतात, टॅक्सीचं. आणि ह्या साईडला आपले आहे बघा सेंट्रल रेल्वे वगैरे, म्हणजे हे ट्रेन दाखवलं आहे हे बघा अशा पद्धतीने. आणि पूर्ण तुम्हाला दाखवतो हे बघा अशा पद्धतीने. हे बघा, आणि आमचं स्पंदन ती बस घेत होता. हे बघू शकता मित्रांनो, किती मस्त बनवलं आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे इंडस्ट्रियल वेस्ट असं ना त्याच्यापासून बनवलं आहे. हा घोडा आहे, तुम्हाला दाखवतो कसा बनतो बघा. ह्या साईडने तुम्हाला कळणार नाही, असंच त्याने लावलं आहे रॅन्डमली अशी वरती धाग्यान. पण जसं आपण टर्न करू ना हळूहळू तुम्हाला थोडं दिसेल. हे बघा, आता तुम्हाला हळूहळू कळेल हा कसा घोडा बनतो ते. बघत राहा जरा एक मिनटं. हा बघा बनला की नाही बघा घोडा. हे बघा आता इथे डोळा आला आणि त्याने पूर्ण बनवलं. हे खाली 2 पाय आणि अशा पद्धतीने बनवलं आहे. वाव, इंडस्ट्रियल वेस्ट बोलतात ना. आणि कशापासून बनवलं माहिती आहे काय, हे सगळं प्लॅस्टिक वगैरे. हा गाडीचे पार्ट वगैरे पण दिसतात थोडेफार. गाडीचे पार्ट आहे ते बघा, हॉर्न आहे, ते स्पीकर आहे, आणि ते बघू शकता हे मदरबोर्ड वगैरे ना, त्या गोष्टी आहेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. इंडस्ट्रियल वेस्टपासून बनवलेला घोडा. हे बघा अशी बघा शाळेतली मुलं पण येतात आर्ट वगैरे बघायला, बघू शकता. आता हा जो बनवला ना धाग्यापासून बनवला घोडा, बघू शकता आपण. हे बघा, आणि त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे ते. हा बघा ह्या साईडनी असा दिसतोय. मित्रांनो, हे जे तुम्हाला दाखवतं ना, हे घोडा गाडी आहे, कशी बनवली तुम्हाला दाखवते. आणि ते ना कशापासून बनवलं बघा, ते किती मस्त आहे बघा. ते एकदम पाठीमागच्या गेटवरती आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे जे आहे ना मित्रांनो, हे गाडी इंजिनचा पार्ट आहे. इंजिन असतं ना, इंजिन, त्याच्यापासून बनवलं आहे. इंजिनचे पार्ट्स असतात त्याच्यापासून बनवले आहेत. हे आपल्या रिंग्स वगैरे असतात माहिती काय. बघा इथे शॉक ऑब्सर यूज केलेले आहेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तिकडे चेन्स आहेत वरती बघू शकता. असा का पूर्ण घोडा बनवला आहे, किती मस्त. आणि पूर्ण ना ही ह्याला काय बोलत पूर्ण ह्याला घोड्याची जशी बैलगाडी असते ती टांगा असं बनवू शकता तुम्ही वगैरे. आणि असं बनवलं आहे बघा, पूर्ण दाखवतो व्यवस्थित मस्त. बघा पाय वगैरे कशापासून बनवले बघा, पूर्ण सगळं वेल्डिंग केलेले आहेत तुम्ही. हे बघू शकता, हे पिस्टन रॉड वगैरे असतात ना आतमध्ये, ते आहेत पिस्टनचे पार्ट वगैरे आहेत. सगळ्या बेरिंग्स वगैरे आहेत त्याच्यापासून बनवलं आहे. आणि पुढे ना वरती टॉर्च पण आहे बघा, असा पूर्ण आहे घोडा. वा, फार छान फार छान. बघू शकता पब्लिक भरपूर आहे आज. इट्स ओके. हे बघा. तर मित्रांनो, हा रस्त्याच्या मध्ये ना पूर्ण हे असतं, पूर्ण आर्ट फेअर असतं. आणि बाजूला ना असे सगळे स्टॉल्स असतात, तुम्ही बघू शकता. हे वेगवेगळे सगळे स्टॉल्ससाठी ते बघू शकता. खूप इंटरेस्टिंग असतात इकडे. हे बघा, हे राजस्थानवरून आलेलं आहे, हे UP उत्तर प्रदेशवरून आलेलं आहे. आणि ते कशापासून बनवलं माहिती आहे काय, तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यानी हे सगळं दगडापासून बनवलं आहे. सगळं दगड यूज केलेत आणि त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण, बघू शकता. सगळं दगडामध्ये बनवलं आहे. हे पुरा पत्थर पे बनाय ना, हे हात से बनवते काय, हँडमेड आहे मित्रांनो. बघू शकता किती भारी बनवलं आहे. म्हणजे सगळे हत्ती, छोटे छोटे गोष्टी बघू शकता. हा बघा, हा हत्ती पण बघू शकता. हा बघा, हा मोठा हत्ती पण सगळं हातानं बनवलं आहे.
ये बहुत टाइम जाता रहेगा ना ये बनाने के लिए. हे बघा त्या साईडला पण आहे, मस्त मस्त आहे. तिकडे ते इव्हन तो तुम्ही ते बुद्धिबळाचं ते पट पण आहे ना, तो पण त्यांनी बनवलं आहे. किती भारी, हे बघा किती मस्त आहे, खूप भारी आहे. हे बघा मित्रांनो, ऑल थिंग्स सुंदर महाराष्ट्र इथून आलेले आहेत हे लोक. बघू शकता किती मस्त त्यांचं आहे प्रोडक्ट, भारी वाटतं बघूनच. पूर्ण प्रत्येक ह्याच्यावरती कलर काम केलं आहे त्यांनी, मस्त छान आहे. इकडे पण बघू शकता, हे बघा कसं आहे, मस्त बॅग्स वगैरे मस्त कलरफुल आहे, फार छान फार छान आहे. तर मित्रांनो तिथे एक आणखीन एक असं स्टॉल आहे, पश्चिम बंगालवरून आलेले आहे. तुम्ही त्यांचे हे पेंटिंग बघू शकता, हा सगळ्या पेंटिंग आहेत, हे सगळे पेंटिंग आहेत. हे बघा हे सगळे भिंतीवरती असतात ना पेंटिंग, ते पेंटिंग आहे. त्या साईडला पण बघू शकता. हे हँडमेड है क्या, हाथ से बनाते? इसका कलर वगैरह निकलता नहीं? अच्छा, कौन सा कलर ये? वेजिटेबल, हाँ वेजिटेबल कलर बोलतात. और ये वाला ये एक्रेलिक कलर. अच्छा अच्छा, ये क्या है अपना ऑल पेंटिंग आहे ना, ऑल पेंटिंग आहे. बघा बघू शकता, पश्चिम बंगालवरून आले, फार छान फार छान. तुम्ही तर इथं नाझरी आर्ट दिल्लीमधून आलेलं आहे, त्यांचं एक काउंटर आहे. बघू शकता किती मस्त आहे त्यांचं कलाकृती, बघू शकता. हे बघा हे सगळे नेकलेसेस लेडीज लोकांसाठी खूप बेस्ट आहे. वा फार छान आहे, हे बघा किती मस्त आहे. बघा हे सगळे झुमके आहेत मित्रांनो, हे बघा बघू शकता, पूर्ण आहे असं, फार छान आहे. तर मित्रांनो आपण आलो होतो काळा घोडा फेस्टिवल, जे मुंबईमधला सगळ्यात बिगेस्ट फेस्टिवल म्हणून ओळखला जातो, जो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज शनिवारपासून किंवा तुम्ही चर्चगेट स्टेशनपासून एक वॉकेबल डिस्टन्सवरती पण आहे आणि तुम्ही शेअरिंग किंवा बसनी पण येऊ शकता तिथे. आणि इथे ऑलमोस्ट ना 200 एवढे स्टॉल्स आहेत आणि आर्ट जे आहेत ना ते प्रत्येक मिनिंगफुल आहे. तुम्ही नक्की या इकडे एकदा व्हिजिट करा. आणि जसं बोलल्याप्रमाणे 2 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असणार आहे. मी ऑलमोस्ट एवढे सगळे जे आर्ट्सचे होते ते जास्त करून मी ते कवर केले आणि जे स्टॉल्स होते भरपूर स्टॉल्स आहेत, कारण का त्याचं सगळ्यांची जर थोडी जर व्हिडिओ काढायला गेलं तर खूप मोठी व्हिडिओ झाली असती. तर माझ्याकडून जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओमधून. खरोखर व्हिडिओ जर आवडले असेल मित्रांनो तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला काय काय आवडलं ते. आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असतं तर चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.